नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मार्च 2026 मधील जे काही चालू घडामोडी झालेल्या आहेत त्यावरील प्रश्न आणि उत्तरे पाहूया। पहिला लेक्चर झालेला आहे, दुसरा लेक्चर चालू आहे आपला। पहिला प्रश्न आहे, 5वी स्टेट स्टार्टअप इकोसिस्टीम रँकिंग 2026 मध्ये सलग 5व्यांदा सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आहे केरळ, पर्याय क्रमांक 3 आहे गुजरात, पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर प्रदेश। सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य कोणतं आहे? सलग 5व्यांदा ते गुजरात आहे। दुसरा प्रश्न आहे, जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026 मधील योग्य म्हणजे बरोबर विधाने ओळखा। त्यातील पहिला आहे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जबाबदार राष्ट्र निर्देशांक 2026चे अनावरण केले। अशा प्रकारे देशाचे मूल्यांकन करणारे भारताचा पहिला जागतिक स्तरावरील निर्देशांक आहे। यात भारत 16व्या स्थानी आहे। या निर्देशांकानुसार स्वीडन पहिल्या स्थानकावर आहे। यातील योग्य उत्तर विचारलेलं आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 आहे। 1, 2 आणि 3 योग्य। 4 अयोग्य कशामुळे आहे? या निर्देशांकानुसार स्वीडन पहिल्या स्थानावर नाही, सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे। कोण आहे? सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे। तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मुक्त व्यापार कराराला पंतप्रधान मोदींनी सर्व करारांची जननी असे संबोधले? कोण? पंतप्रधान मोदींनी सर्व करारांची जननी असं संबोधले कोणत्या कराराला? भारत आणि USA मधला करार पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आहे भारत आणि अमेरिका, पर्याय क्रमांक 3 भारत आणि युरोपिय युनियन, पर्याय क्रमांक 4 भारत आणि रशिया। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत आणि युरोपिय युनियन ला पंतप्रधान मोदींनी काय म्हणलेले आहे? सर्व कराराची जननी असे संबोधलेले आहे। क्वेश्चन नंबर 4, जागतिक आरोग्य संघटनेविषयी अयोग्य विधान म्हणजे चुकीचे, अयोग्य विधान ओळखा म्हणजे चुकीचे विधान ओळखा दिलेले आहे। 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली 7 एप्रिल 1948ला। पर्याय क्रमांक 2 आहे, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतला। तिसरा आहे, अमेरिका वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एकूण निधीपैकी 20% योगदान होते एका अमेरिकेचे। पर्याय क्रमांक 4 आहे, अमेरिका माघार घेतल्यामुळे 25% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे। यातील अयोग्य विधान ओळखायला सांगितलेले आहे। यातील अयोग्य जे विधान आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिका वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरच्या एकूण निधीपैकी 20% योगदान देत नाही, तर इथं किती टक्के योगदान देते? 18% योगदान देते। हे चूक आहे। इथं किती यायला पाहिजेत होतं? 18% योगदान देते। कोण? अमेरिका। बाकी सर्व बरोबर आहेत। 5वा प्रश्न आहे, भारत अमेरिका व्यापार करार 2026 विषयी योग्य म्हणजे बरोबर विधान ओळखायला सांगितलेलं आहे। 50%च्या कमाल शिखरावरून 18% पर्यंत प्रशुल्क कमी केलेलं आहे। आणि 2 आहे, भारतीय मसाले, चहा, कॉफी, काजू आणि ब्राझील नट्स, नारळ यांना शुल्कमुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे। यातील योग्य जे विधाने आहेत ते दोन्ही आहेत, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत। 6वा प्रश्न आहे, ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी रँकिंग 2026 विषयी योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे। जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून आपले स्थान 2005 पासून कायम ठेवलेले आहे। कोण? अमेरिकेने, इथं अमेरिका प्रिंट मिस्टेक झालेला आहे। अमेरिकेनं 2005 पासून पहिलं स्थान कायम ठेवलेलं आहे। भारतात 0.1346 स्कोअरसह 5वा स्थान आहे। भारताचा कितवा बनलेला आहे? 5वा स्थान। यातील पर्याय क्रमांक 1 हा योग्य आहे। पर्याय क्रमांक 2 कशामुळे चुकीचा आहे? 5वा स्थान नाही भारताचा, कितवा आहे? 4था स्थान आहे। कितवा स्थान? 4था स्थान।
7वा प्रश्न आहे, बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्यांनी शपथ घेतली? प्रोफेसर मोहम्मद युनूस, तारिक रहमान, शेख हसीना किंवा एम.एन. नासिर उद्दीन. यातील योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2, तारिक रहमान यांचे हे पंतप्रधान म्हणून नवे बांगलादेशचे शपथ घेतलेली आहे आणि यांचा पक्ष होता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. 8वा प्रश्न आहे, जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? हा जो निर्देशांक आहे 2025चा आहे आणि जाहीर केव्हा केलेला आहे? 2026 मध्ये जाहीर केलेला आहे. तर यात भारताचा क्रमांक कितवा आहे विचारण्यात आलेला आहे. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 91वा नंबर आहे. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 131वा क्रमांक लागतो भारताचा. पुढील प्रश्न आहे 10वा, जानेवारी 2026 मध्ये निम्बिओने प्रसिद्ध केलेल्या निम्बिओ सेफ्टी इंडेक्समध्ये जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते म्हणलेले आहे? जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. याचे वरील योग्य उत्तर आहे किंगदाओ, चीनमध्ये आहे. किंगदाओ जे आहे जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोण? निम्बिओ सेफ्टी इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नाव आहे. 11वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने डिसेंबर 2025 मध्ये जगात पहिल्यांदा 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडिया बंदी आणली? डिसेंबर 2025 मध्ये. प्रश्न नीट वाचा. डिसेंबर 2025 मध्ये. पर्याय क्रमांक 1 आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 आहे ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 3 आहे स्पेन, पर्याय क्रमांक 4 आहे जर्मनी. तर याचं योग्य उत्तर आहे डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडिया बंदी कोण आणले? ऑस्ट्रेलियानं आणलेली आहे. फ्रान्सनं जे आहे जानेवारी 2026 मध्ये बंदी आणलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये बंदी आणलेली आहे. आणि स्पेननं फेब्रुवारी 2026 मध्ये स्पेननंही बंदी आणलेली आहे किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये बंदी आणलेली आहे. सर्वात पहिलं कोण आणलेलं आहे? ऑस्ट्रेलियानं आणलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. निम्बिओ 12वा प्रश्न आहे, निम्बिओचा राहणीमानाचा खर्च निर्देशांक 2026 मध्ये कोणते सर्वात महागडे शहर ठरले आहे? सर्वात महागडे शहर विचारलेलं आहे. किंगदाओ पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आहे झुरिच, पर्याय क्रमांक 3 आहे लुगानो, पर्याय क्रमांक 4 आहे बेसल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झुरिच. झुरिच जे आहे ते सर्वात महागडे शहर आहे. 13वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पात भारतातर्फे योगदान डॅश दशलक्ष योगदान दिले जाते. भारतातर्फे किती योगदान दिले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे 35.18 दशलक्ष, पर्याय क्रमांक 2 35.28 दशलक्ष, पर्याय क्रमांक 3 36.18 दशलक्ष, पर्याय क्रमांक 4 आहे 36.26 दशलक्ष. यातील योग्य उत्तर आहे 35.11 दशलक्ष, पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न आणण्याचं कारण ह्याच्यासाठी दिलेलं आहे की देशाच्या संयुक्त राष्ट्राच्या सन्मान यादीत भारताला स्थान मिळालेलं आहे नियमित अर्थसंकल्पामध्ये भारतानं लवकर वेळेवर भरणा केल्यामुळे. 14वा प्रश्न आहे, जर्मनीतील बायोफॅक 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या सेंद्रिय उत्पादनातील सर्वोत्तम देश कोणता? जर्मनीमधील बायोफॅक 2026 मधील म्हणलेले आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. यातील पर्याय क्रमांक 1 आहे सेंद्रिय उत्पादनातील सर्वोत्तम देश विचारलेला आहे. अमेरिका, पर्याय क्रमांक 2 जर्मनी, पर्याय क्रमांक 3 भारत, पर्याय क्रमांक 4 चीन. याचं योग्य उत्तर आहे भारत. भारत जो आहे सेंद्रिय उत्पादनातील सर्वोत्तम देश आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे 2026 मध्ये प्रथम क्रमांकाचा देश विचारलेला आहे. यातील
पर्याय क्रमांक 1 स्वीडन, दुसरा आहे अमेरिका, तिसरा आहे सिंगापूर, चौथा आहे स्पेन. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंगापूर. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये. श्री गुरु तेग बहादूर शीख धर्माचे कितवे गुरु होते? कितवे गुरु होते? पर्याय क्रमांक 1 आहे 9वे गुरु, पर्याय क्रमांक 2 आहे 7वे गुरु, पर्याय क्रमांक 3 आहे 10वे गुरु आणि पर्याय क्रमांक 4 आहे 8वे गुरु. गुरु तेग बहादूर शीख धर्माचे कितवे गुरु होते? 9वे गुरु होते. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे पहिले महिला उपमुख्यमंत्री आहे, मंत्री झालेला आहे, इथं थोडं मिस्टेक झालेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एकूण कितव्या उपमुख्यमंत्री आहेत? 10वे, पर्याय क्रमांक 1 आहे 10वे, पर्याय क्रमांक 2 11वे, पर्याय क्रमांक 3 13वे, पर्याय क्रमांक 4 14वे. तर याचं योग्य उत्तर आहे 11वे. एकूण 11वे उपमुख्यमंत्री आहेत त्या. देशातील पहिले मोनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? देशातील पहिले विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे गुजरात, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 केरळ. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. महाराष्ट्रात देशातील पहिले मोनोपॉज क्लिनिक आहे. 19 नंबरचा क्वेश्चन. भारतातील पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? त्यातील पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 गांधीनगर, पर्याय क्रमांक 4 नागपूर. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई येथे ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? यातील पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 2 आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 3 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 4 आहे पुणे. यातील योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली येथे. काही पर्सनल कारणामुळे मला 2-3 दिवस आपल्या चॅनलवर लेक्चर टाकता आलेलं नाही आहे. यापुढे आपले लेक्चर कंटिन्यू दररोज चालू राहतील. आज आपला लेक्चर इथं संपतो आहे. हा लेक्चर जर आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.